तर हा व्हिडिओ आहे पतंग उडवणाऱ्या मित्रांसाठी आणि पालकांसाठी. मुलांनो आणि आई-वडिलांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. 10-20 रुपयाच्या पतंगची किंमत किती आणि तुमच्या मुलांच्या जीवनाची किंमत किती? आज रस्त्यावर एक पतंग कापला जातो. आज रस्त्याला एक पतंग कापला जातो. मुलगा धावत सुटतो. त्याला वाटतं आज मोठा पतंग मिळाला. त्याला आनंद होतो मोठा पतंग मिळाला म्हणून. पण त्याला हे माहीत नसतं की तो पतंग नाही, तो मृत्यू असतो. आई स्वयंपाकघरात असते. वडील कामावर असतात आणि रस्त्यावर कोणाचा तरी मुलगा चायनीज मांजाने गळा कापून जमिनीवर कोसळलेला असतो. त्या क्षणी पतंग उडवणाऱ्या मुलाला काहीच कळत नाही. पण एक आई कायमची पोरकी होते. आई वडिलांनो, तुम्ही दिलेले ते पैसे फक्त नाणे नव्हते, ते धारदार मांजामध्ये बदललेले. आज तुम्ही म्हणता मुलं आहेत, खेळतातच ना. पण उद्या जर तुमच्याच मुलांचा फोटो पेपरला आला तर त्यावेळेस कोणाला दोष देणार? प्रशासनाला, पोलिसांना की आपल्या नशिबाला? सत्य सांगतो मित्रांनो, त्यावेळी दोष फक्त तुमचाच असेल. मुलांनो, रस्त्यावर धावणं शौर्य नाही. उंच इमारतीवर उभं राहणं धाडस नाही. आणि चायनीज मांजा वापरणं जिंकणं नाही. तो फक्त एक चुकीचा निर्णय आणि आयुष्यभराचं दुःख आहे. आजच थांबा. पतंग उडवा, पण सुरक्षित ठिकाणी उडवा. मांजा वापरा, पण साधा मांजाचा वापर करा. आणि लक्षात ठेवा, पतंग कट झाला तरी चालेल. काय? पतंग कट झाला तरी चालेल, पण कोणाचाही जीव कट होऊ देऊ नका. याची मात्र तुम्ही काळजी घ्या. आजचा निर्णय उद्या कुणाचा जीव वाचवू शकतो मित्रांनो. सुरक्षित मकर संक्रांत. लीला बहुउद्देशीय संस्था, गडचिरोली. प्रफुल्ल मेश्राम.